नमस्कार. मी स्मिता निराळे, हॅपीनेस लाईफस्टाईल कोच. आपल्यापैकी बऱ्याच जणांना काही ना काही आरोग्याच्या तक्रारी असतात. काही ना काही हेल्थ प्रॉब्लेम असतो. कधी छोटा, कधी मोठा. आणि अशा वेळेला यातून लवकरात लवकर कसं बरं होता येईल, आपल्या रोजच्या रुटीनमध्ये आपण कसं येऊ, हे आपण पाहत असतो. पण अशा वेळेला होतं काय, जेव्हा एखादा शारीरिक त्रास असतो, एखादा आजार होतो, काहीतरी हेल्थ प्रॉब्लेम होतो, काहीतरी दुखत असतं, तेव्हा रोज आपण त्याचा आढावा घेत असतो. आज ते किती कमी झालं आणि किती अजून कमी झालेलं नाही आहे, काही वाढलं का? किंवा एवढंसच कमी झालं पण अजून एवढा त्रास आहे. हे आपण रोजच्या रोज बोलत असतो, दिवसभर बोलत असतो. तुम्ही पण असं करता का? डोकं दुखतंय, पोट दुखतंय, पाय दुखतायत किंवा आणखी काही आजार आहे. आज जरा बरं वाटतंय पण अजून पूर्ण बरं झालेलं नाही, अजून एवढा त्रास आहे, असं तुम्ही बोलत असता का? असं वाटणं, असं बोलणं साहजिक आहे. पण अशा बोलण्याने होतं काय? आपलं माइंड आपलं हे सगळं बोलणं ऐकत असतं. आणि आपलं माइंड या आपल्या सगळ्या गोष्टी कमांड म्हणून घेत असतं. अजूनही बरं झालेलं नाही. म्हणजे काय? अजून बरं झालेलं नाही, इथे एक वेट आहे. इथे एक आणखी वेळ द्यायला हवा आहे अजून बरं होण्यासाठी. आणि मग हा वेट वाढत जातो. हा जो टाईम असतो बरं होण्याचा, हिलिंग टाईम जो असतो, हा वाढत जातो. कितीही चांगली औषधं घेतली, चांगल्या ट्रीटमेंट्स सुरू असल्या तरी हा एक डिले होत राहतो हिलिंगमध्ये. आणि याचं कारण आपल्या या शब्दांमध्येच असतं. आपणच म्हणत असतो, आता थोडंसं बरं वाटतंय पण अजून एवढं काही बरं नाही आहे, अजून असा त्रास होतोय, अजून माझे रीडिंग्स असे आलेत, आता माझे रिपोर्ट्स असे आले, अजून पूर्ण काही बरं झालेलं नाही आहे, वेळ लागेल, असं आपण म्हणत राहतो. आणि हिलिंगचा टाईम वाढत जातो. वाट बघणं सुरू राहतं, कधी बरं होईल, काय केल्याने बरं होईल. आणि कुठेतरी मग एक भीती वाटायला लागते, हे कधी बरं होईल, बरं होईल तरी का, पूर्णपणे बरं होईल का, असे प्रश्न मनात यायला लागतात. आणि या सगळ्या गोष्टीमध्ये हिलिंग टाईम वाढत जातो. ज्या वेळेमध्ये ती गोष्ट हील झाली पाहिजे, तो आजार किंवा ते पेन हील झालं पाहिजे, त्याच्यापेक्षा जास्त वेळ लागायला लागतो. आणि तेवढीच मग भीती वाढायला लागते. मग याच्यासाठी काय करता येईल, हेच आज मी तुम्हाला सांगणार आहे. तुमचा जो हिलिंग पिरियड आहे, हिलिंग टाईम आहे, हा कसा कमी करता येईल, लवकरात लवकर कसं शरीराला हील करता येईल, हेच आज मी तुम्हाला सांगणार आहे. बघा, होतं काय, आपण जे काही शब्द बोलत असतो ते शब्द आपलं माइंड ऐकत असतं आणि तेच कमांड म्हणून घेत असतं आणि त्याचप्रमाणे ॲक्शन्स होत असतात. शरीर त्याचप्रमाणे ॲक्ट करत असतं. जर आपण पॉझिटिव्ह बोललो, चांगलं बोललो, तर शरीर लवकर हील व्हायला लागतं. आणि जर निगेटिव्ह बोललो किंवा मनामध्ये भीती वाटत राहिली तर हा जो हिलिंग पिरियड आहे हा वाढत जातो. कारण त्या भीतीमुळे हिलिंगमध्ये अडथळे निर्माण होतात. आणि कितीही चांगली ट्रीटमेंट घेतली तरी ही जी भीती असते ही अडथळा निर्माण करत असते हिलिंगमध्ये. याच्यासाठी एक गोष्ट आपल्याला करता येईल, अगदी सोपी आहे. तुम्हाला जर काही हेल्थ इश्यू असेल, काही पेन असेल, तर तुम्ही हे नक्की करून बघा. श्वास तर आपण सगळेजण घेतच असतो. 24 तास नोईंगली अननोईंगली आपला श्वास सुरू असतो. आता या श्वास घेण्याचाच आपण इथे फायदा करून घ्यायचा आहे. जेव्हा तुम्ही श्वास घेता तेव्हा अवेअर राहा. असं नाही की 24 तास अवेअर राहा, मधून मधून अवेअर राहा, जेव्हा तुम्हाला तुमच्या आजाराची आठवण येईल. आणि श्वासावर फोकस करा. आणि शरीराला, माइंडला एक कमांड द्या की या प्रत्येक श्वासाबरोबर माझी बॉडी हील होते आहे. या प्रत्येक श्वासाबरोबर माझी बॉडी हील होते आहे. या प्रत्येक श्वासाबरोबर माझा आजार हील होतो आहे. असं परत परत रिपीट करत राहा. असं करण्याने काय होणार आहे, तुमचं माइंड ही कमांड घेणार आहे, हे ऐकणार आहे आणि त्याचप्रमाणे तुमचं शरीर रिॲक्ट करणार आहे आणि ते लवकर हील होणार आहे. तुम्हाला कुठलाही आजार असला, कुठल्याही प्रकारचं पेन असलं तरी ते कमीत कमी वेळामध्ये हील होणार आहे. तुमचा जो हिलिंग पिरियड आहे हा कमी होणार आहे. करून बघा
आणि तुमचा एक्सपिरियन्स कमेंटमध्ये नक्की शेअर करा. मी लवकरच एक फ्री हेल्थ बूटकॅम्प घेते आहे आणि हा फ्री हेल्थ बूटकॅम्प अटेंड करण्यासाठी तुम्ही आमचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा. व्हॉट्सअप ग्रुपची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमच्या कॉन्टॅक्ट्समध्ये ज्यांना हेल्थ प्रॉब्लेम आहेत त्यांच्याबरोबर सुद्धा हा व्हिडिओ नक्की शेअर करा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.